तर आज अमितदाच्या नवीन घराचो मुहूर्ताचो दगड आज लावूचो हा। यजमान श्री वसव रघुनाथ धोंडो गिरकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी त्यांच्या एक नारळ लय भारी केला ते। नमस्कार मित्र हो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपलं आहे पारंपरिकरित्याने आपण पद्धतीने मुहूर्ताचा दगड लावणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवतोय। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या भावाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आता जाऊयात मुहूर्ताचा दगड आणण्यासाठी। म्हणजे आपला दगड तो जो असतो ना, तो मित्रांनो ब्राह्मणदेवाजवळ असतो आणि तिथनं आपल्याला तो दगड घेऊन यायला लागतो। तर आता जाऊयात तिकडेच तो दगड घेऊन येण्यासाठी। तर चला। तर मित्रांनो, कलम बघा कसली धरली आहेत, एक नंबर कलम धरला आणि मोहर पण एकदम मजबूत इलो। आणि इकडं आहे अमितदा, आपण दोघं चाललोय मुहूर्ताचा दगड आणण्यासाठी ब्राह्मण देवाजवळ। तर ह्यो आपला जो एरिया दिसतो ना मित्रांनो, ह्यो आपला ब्राह्मण देवाचा एरिया आहे पूर्ण। आणि इकडे पुढे ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे आणि आपल्यासोबत इकडे दोघं जण आहेत बघा, राणे आणि बली। बघा एकदम मस्त वाटतो एरिया। तिथे चप्पल काढून आपण पुढे जाऊया। आणि हो ना मित्रांनो, नवीनच बंधारा घातला नाही हा, त्याच्यामुळे हा एवढा पाणी साठला इकडे। पाणी आणि दगड मग चांगलं। पाणी पण घेतं। तर ना मित्रांनो, इकडे वरती ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे, तिकडे समोर इथनं वरती। इकडे तर इकडे आपली चायचा काम चालू आहे, चाय बनवूचा। तर मगाशीच ना मित्रांनो, अमितदाने चायपत्ती घेऊन इलो होतो चहा बनवूसाठी। आणि चायपत्ती टाकून चहा पिण्याची मजाच वेगळी आहे, कारण ती चवच भारी लागता। एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा। आणि अशी कापून टाकायची म्हणजे ते काय जास्त चव येता। पण ते केळी रव्यात कशा? पण ती केळी कशा रव्यात?
तर आपली काकू ना शिरो बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे आणि तिच्या हातचो शिरो खाऊक लय मजा येता कारण चवच तशी भारी असता. तर आपले भटजी काका आलेले आहेत. ते फडके काका वगैरे तिकडे बसवला असेल. तर भटजी काका पूजेची तयारी करतात म्हणजे सर्व काम आपला एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. तर तिकडनं गोठण्यातनं मामा पण इलो अमित दादाचो दादा पण आहे आणि तिकडनं हेतलाचो मामा पण इलो. तर तिकडनं तिघेजण इलेत रिक्षा करून. काय ना काढलं शिवाकडे तात्याक एक दिवस घेऊन जा. अरे आहे झालं डबल झाला त्या माझा पण घेते डबल हा जमत मुंबई असल्या कारणे मला काढून दोनदा काढून जे करायचं बघ आता परत पुन्हा हे का काम करणार आहे धान एवढं काढलं ना पांचा करून तर पण धान भरपूर ह्या इकडचा औषध मारलं तो काटकोण ठेवा. औषध मारलं तेव्हा तर इथं आपल्या गावातील ग्रामस्थ मंडळी देखील उपस्थित आहेत. खूप मस्त वाटतंय कारण त्यांना इथं एकत्र बघून. परत डबल गेलेला पण 10चा टाइम दिला त्याने पूजा चालू असा. दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय खोबऱ्याची वाटी आहे ना. नैवेद्य अर्थे गुड खाद्य नैवेद्यम निवेदयामी. हे अक्षता इथे विडा नारळ ठेवलं त्याच्या मुख वासार्थे उगी फलतांबूलम या दिशेक बसवत तिकडं बाथरूम येणार आहे ना तिकडं नको. वरच्याचा काय संबंध आहे त्याच्या मोठा दगड तिथे बसा. वर तुम्ही काय करता त्याची काय संबंध आहे. आता तिथे अडचण असेल तुम्हाला असं वाटतं तर इथे बसूया. जसं असं ऑप्शन आहे. ही जागा आम्ही चौथऱ्यात नाही मग थंय बसव तिथे बसू. हा हॉल मध्ये बसव काका. मूळ घराचा चौतर आहे ना हो काका तिकडे बघा जरा. मूळ घराचा चौतर आहे ना तो तिथपासून इथपर्यंत चौतऱ्यातला भाग ह्याना एवढाच वाटणे आलेला आहे. एवढा ह्याच्यात बसवला पाहिजे. मग इथे बसवायला तर त्या आहे तिकडे तिथे पण चालू. हा त्यांचा पडवी आहे. हा चौथऱ्यात भाग नाही. वर तुम्ही काय करता त्याचा संबंध नाही. तुमचा चौथरा कुठे शेवट संपणार आहे मला सांगा. चौथरा इथे हो नव्हे. मग इथे चौथरा पकडणार नाही ना. दगड लावायचा नाही इथे अजिबात. चौथऱ्याचा लावणार नाही का. हे चौथऱ्यात नाही घेणार. तुम्हाला काय करा हळद स्वतः लावून. तर इकडे दादा खड्डो काढता कारण इकडे आपल्या मूर्ताचा दगड ठेवूचो. तर त्यासाठी सगळी तयारी चालू आहे आपली. हळद पिंजर लावलं नारळ आता आणून कसं येते बघा. कसं
जे हातात घेवा असं उभवतात तोंड ठेवा हा. मी सांगितलं की खाली ठेवा हा. लग्न सुदिनंद देव तारा बलौ चंद्र बलंद विद्या बलौ. थोडेसे वाका फोटो घ्या जरा एकदा चेहरा वर द्या खाली हात खाली घ्या जात म्हणजे ठेवण्याचे एकदा ठेवून झालं की मग फोटो घ्या. ठेव एक नारळ दगडा रापटलं तरी चालत पाठीमध्ये काकानु गारानं कडक घाला असं ठेवा वर ठेवा वर ठेवा खाली जरा आहे ते वर ठेव घरात पूर्ण नाव सांगा मला रघुनाथ धोंडोगीरकर. महागणपती कुलस्वामी कुलदेवता वास्तुदेव सहित समस्त ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता मानदेव सहित समस्त ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवताच्या पूर्ण अनुमतीने यजमान श्री व सौ रघुनाथ धोंडोगीरकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी त्यांच्याच ठिकाणामध्ये नूतन वास्तू उभारणीचा संकल्प केलेला आहे. आज विधिवत इथे मुहूर्तशिला देवतांची स्थापना करून आजपासून ह्या वास्तू उभारणीच्या कार्याला आरंभ केलेला आहे. मान्य पूजा अर्चा केलेली आहे, मान्य करून घ्यावी. हे काम पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या काही अडी अडचणी होऊ घातलेल्या असतील, विघ्न काय येणारे असतील, सर्वांचा शोध लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था करावी. वास्तू उभारणीचं काम करताना जी कामगार मंडळी इथे काम करणार आहे, अवांतर घरातली मंडळी किंवा आणखीन कोणी इथे हातभार लावणार आहे या वास्तू उभारणीच्या कामाला, प्रत्येकाला चांगली शक्ती बुद्धी सद्बुद्धी द्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची इजा अपघात न होता हे वास्तू उभारणीचं काम आहे आराखड्याप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडेल अशी व्यवस्था करावी. सर्वांना सुख शांती समाधान द्यावे ही प्रार्थना मनातल्या मनात तुमची प्रार्थना तुम्ही करून घ्या. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरमया देव परिपूर्णं तस्मैन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष परमेश्वर. आता काय करा ते हे आहे ना नारळ घेतो तिथे दगड आधीला आणि त्याच्या दगडा ह्याच्यावरच घे पाणी दगडावर पडू दे. बस पडा पाणी पडू दे हात काढा असं असं जरा माका शिदो आत्ता देणार असलं तर जरा लवकर घेऊन जा मध्ये दिलं तरी चालत. आता घेऊन जा शिदा देऊ शिदाची काय गरजच नाही हा. शिदो कशा लक्षांना द्या काकांची पण गाय एवढे काका आमचेच माका नाही तुम्ही दिलं तर माका भरपूर हव्या देवची गरजच नाही बारीक सारीक काम. बरं आता काढला नाही तर द्या काढलेला हवं जा. तो नंतर हलवूक लागणारच आहे ना तो नारळ लावू असं काही नाही. फैसून इकडे दाखवलं नाही तर देवांजवळ लावलं म्हणजे हय लावलं मग काढूकच लागणार त्याच्यावर जरा फुला बिला टाका त्याच्यातले हवे तर नारळ जेव्हा तुला अशी टाकून ठेव खालची पूजा जाईल त्यांना येत द्या आणि बाकीचे हे करा. इकडचं हत्यारांचं आहे ना नारळ बिडा हे नारळ आहेत ना हे दोन्ही तो बांधतो राहून तर इथं आपली जी प्रसादी आहे म्हणजे शिरा म्हणा किंवा ते चिवडा पेढे तर इथं ते भरण्याचं काम चालू आहे. तर हे आपण सर्व बाहेर नेऊन आपली जी मंडळी बसली सर्व त्यांना नेऊन द्यायचं आहे वाटायचं आहे. सावकाश जा
जर त्यांका देतो त्याच्यात ह्या पण ठेव. तुम्ही घेतलास कोणाक? ते पोचू कोण गेला? बाबा गेलो. लेट झाला ते का ना, थांबलो होतो तो आला नाही अजून. कोण बाबा काय माहित. आला असेल कोब्यात ना. पप्पा घेतलास? भरपूर आहे घे बा. पेढा नाही बघ. खया हा यो काय खाली रवो. लहान की केलं मग लय भारी केलं ते. मला डबल काय वाटतं त्यांका दिलं देतोय त्यांका तेंका दिलंय पर्सन दिलंय ह्या देते रवो. बरा आहे का डोळा? शुगर वाटता मग माझ्या माझ्यासाठी झाला. तर मित्रांनो, जो कार्यक्रम होता आज मुहूर्ताचा दगड लावायचा तर तो पूर्ण झाला आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू. तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.